जेवणाच्या वेळेच्या 5 चुका ज्या प्रत्येक पालकाने टाळायला हव्यात, कारण यामुळे मुलांमध्ये जेवणाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. पहिली चूक म्हणजे मोबाईल देऊन मुलाला अन्न भरवणे. आपल्याला वाटतं की मूल हे जेवण करत आहे, पण त्याचं लक्ष अन्नाकडे नाही तर स्क्रीनकडे जास्त असतं. दुसरी चूक, जबरदस्तीने अन्न भरवणे. जबरदस्तीने खाल्लेलं अन्न शरीरात जातं, मात्र त्यामुळे मुलांची अन्नाविषयीची आवड ही कमी होऊ शकते. तिसरी चूक, इतरांशी मुलाची तुलना करणे. फॉर एक्झाम्पल, बघ तुझा भाऊ किती छान जेवते. अशी जर मुलाची इतरांशी तुलना केली तर त्याची भूक वाढत नाही, मात्र ताण वाढू शकतो. चौथी चूक, जेवणासाठी लाज देणे. फॉर एक्झाम्पल, तू हे एवढं पूर्ण कंप्लीट खाल्लंस तर तुला चॉकलेट देईल, कार्टून दाखवेल किंवा मोबाईल देईल. मग मुलाला काय वाटतं की जेवणापेक्षा चॉकलेट हेच जास्त मौल्यवान आहे, जेवण नाही. पाचवी चूक, जेवताना ओरडणे, रागावणे. जेवणाचं वातावरण हे आनंदाचं असावं, भीतीचं नाही. लक्षात ठेवा, जेवण हे फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर मुलाचं आयुष्यभराशी अन्नाशी नातं करण्याची वेळ आहे. यापैकी तुम्ही कोणती चूक नकळतपणे करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि सर्व नवीन पालकापर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच सायन्स बॅक पॅरेंटिंग टिप्ससाठी मला फॉलो करा.